मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करत असतो. काही प्रॉब्लेम तर असे असतात ज्यामध्ये आपल्याला कळतसुद्धा नाही की हे प्रॉब्लेम आला कसं काय? आपण त्याचा पूर्णपणे शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण आपण ते ॲनलाईज करतो की या प्रॉब्लेमशी आपण कसे डील करणार. पण कधी-कधी आपल्याला अशी स्थिती येते की आपल्याला कळतच नाही की हे याच्यापासून याला डील कसं करायचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे अशी की कोणताही प्रॉब्लेम किंवा कोणतीही गोष्ट अचानकपणे येत नाही. त्याच्यामागे काहीतरी कारण असतं आणि अचानकपणे तर ती कोणतीच गोष्ट येत नाही. या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी अचानकपणे येते. तिच्यामागं काही ना काही एक इतिहास असतो, काहीतरी गोष्टी एक लय असते. जसे आपण बघतो याच्या नंतरच बी येतं, 1च्या नंतरच 2 येतं, 2च्या नंतरच 3 येतं. अशा या गोष्टी असतात. मी जे सांगितलं हे सर्वांना नाही कळणार, हे फक्त काही जणांना कळणार आणि मी आशा करतो तुम्हाला हे कळालं असेल. मी आज सांगण्याचा हेतू काय होता तो. तर मित्रांनो, जेव्हा अशी कंडिशन आली तेव्हा तुम्हाला कळत नाही आहे की हे का घडलं, हे असं काय झालं. आपण ॲनालाइज करतोय सिच्युएशन, आपल्याला काहीच क्लू मिळत नाही की हे कसं काय घडतंय, काय काय होतं काय नेमकं. तर तेव्हा आपण सुरुवातीपासून सुरुवात केली पाहिजे. स्टार्टिंगपासून आपण पुन्हा एकदा ॲनालाइज करायला पाहिजे. आपल्याला 100% काही ना काही क्लू मिळतो. हीच लाईन मी कुठंतरी ऐकली होती आणि खूप माझ्या कामात आलेली आहे. जेव्हा तुम्हाला अशी सिच्युएशन आली की तुम्हाला काहीच कळत नाही काय करावं, तर सुरुवातीपासून सुरुवात करायला पाहिजे. थँक यू.